मित्रांनो, तुम्ही पाहताय अष्ट्याहत्तर पक्षा आणि इकडे आहेत सहकारी मित्र. दादा, आपलं नाव सांगा पहिलं. माझं नाव संदेश पाटील. काय सांगाल, आजचा गुलाल मिळालेला आहे. आज मोठं एक मानाचं मैदान, बिंजोडमधलं हिंद केसरी मैदान म्हटलं जातं. काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? हा गुलाल आमचा 3रा वर्ष कैलासवासी मोहनशेठ रामभाऊ राऊत यांचा सुंदर आणि स्वर्गीय बाळूशेठ पाटील सेवनेर मोह पनवेल यांचा पक्षा यांचा 3रा वर्ष कंटिन्यू गाडी पळते बिंजोडला. कंटिन्यू गाडी पण. हां, नक्कीच. काय सांगाल पक्षाबद्दल? काय सांगाल? सांगण्यासारखं नाही आहे, कारण अष्ट्याहत्तर नाव बघितलं की पूर्ण लोकांना, पब्लिकला माहिती पडतं. एक पळणारा नंदी, एक टॉपचा नंदी. काय सांगाल अष्ट्याहत्तर? याच्या आधी आमचा शंभू सेवनेर आज कोरोनाच्या काळात पूर्ण पब्लिकच्याच मनावर पळाला बैल आणि आता त्याच्यानंतर पक्षा बोलते पब्लिकने. नक्कीच पक्षाचं नावसुद्धा मोठं आहे. आजचं नियोजन कसं होतं आजच्या सावली मैदानाचं? आजचं नियोजन शेटणीच केलेलं, उमेश शेटणी आणि आकाश शेटचं बोलणं झालेलं आहे. त्यांच्यानुसार पायरा झाला. त्याच्यानुसार पायरा झाला. नक्कीच. कसं काय नियोजन, कधी झालं होतं हे नियोजन? हे नियोजन बुधवारीच झालेलं. बुधवारीच झालं होतं. नक्कीच. काय सांगाल पक्षाबद्दल? काय सांगाल, घरी कसं वातावरण आहे? आजचा गुलाल असणार आहे. पक्ष जरा गरमच बैल आहे, काय करून देत नाही तसा सहसा. मार्केट बैल, रागीट आहे. रागेट बैल. नक्कीच. घरी आणखी कोणती नंदी आहेत की? घरी एक नवीन वासरू घेतलेला आहे, मैबे म्हणून आहे. तो पण चांगला बोलतो आतून. तो कधी हे करणार आहे? त्याच्या 3 बिनजोड झालेले आहेत. तर आता बुधवारी त्याला काढू आम्ही. बुधवारी परत काढणार आहे त्याला. आज आणलेलं आहे? नाही, एका मैदानात एकच बैल असतो. एकामध्ये एकच बैल घेऊन येतात. नक्कीच. सहकारी मित्र आहेत आपल्याबरोबर. सुट्टी मेकर वगैरे असतात, कारण सुट्टी मेकरचं काम खूप जबाबदारीचं असतं. कारण जेव्हा बैल खाली पळायला जातो तेव्हा त्याला दाबून धरणं सुट्टी होईपर्यंत, आणि हुशारच्या बोलीवरती त्याच वेळेला सोडणं एक जोखमीचं काम असते. काय सांगाल त्याच्याबद्दल? हे सर्व काम आमचा बैल झुपण्यापासून सर्व चेतन टेकालकर करतो. आज त्याच्या उपस्थिती नाही आहे मैदानात. तो असला की आम्हाला काही टेन्शनच नसतो मैदानामध्ये. आणि आमचा ड्रायव्हर फिक्स असतो, जिथे ड्रायव्हर शिवकर, याच्यावरच बैल पळतो. नक्कीच. काय सांगाल तुमच्या याच्यावरती बैल पळवतात? काय सांगाल थोडक्यात? ठीक आहे. नक्कीच. तुम्ही काय सांगाल ड्रायव्हरबद्दल? काय सांगाल? ड्रायव्हर त्याला बैल पळतो चांगला. आता या सीझनला तोच कंटिन्यू बैल आणतो आमचा. तोच बैल आणतो पण. आणखी काय सांगाल आजचं मैदान कसं होतं? मैदान चांगलं आहे, पारंपरिक मैदान आहे. काही कारणारे आमच्याच मैदानात आम्हाला पळता आलं नाही. आमची जरा पोरं कमी आहेत, बैलाला 7-8 पोरं धरायलाच लागतात. जर त्याला आम्ही आमच्याच मैदानात पळवलं असता तर आमचा इथं नियोजन थोडा खराब झाला असता. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आम्ही देसाईच्या मैदानात पळू. नक्कीच. एक मोठं देहदिप्पाड असं शरीर आहे पक्षाचं. काय सांगाल, घरी कशा प्रकारचं खाणपिन आहे? घरी काय सर्व बैलांना असतात, तेच काय वेगळं नाही. त्याला वाडा आहे, तेच आहे. हा रतीप आहे, तेच आहे. आणि ट्रेनिंग वगैरे कसं आहे? ट्रेनिंग काय हेच मैदानं चालू आहेत, तिथेच काही असं वेगळी काय ट्रेनिंग नाही त्याला. फेऱ्याला वगैरे कुठे घरी ट्रेनिंग? घरी मोचित पाठी आहे, तिथेच फेरे वगैरे टाकतात. पाठीमध्येच फेरी जातं. ड्रायव्हर हेच असतात? ड्रायव्हर जिथेच, फेऱ्याला सुद्धा आणि शर्तीला सुद्धा जिथेच ड्रायव्हर. तिथेच असतात. आजचा गुलाल आहे, आजचा आनंद आहे. काय सांगणार आहे? परत एकदा जाणार आहे फेऱ्यासाठी की आजचा एकच फेरा? नाही, एकच शर्यत करून आम्ही लवकर घरी जाऊ. लवकर घरी जाणार. नक्कीच. धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी. धन्यवाद.